नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आता आमची 10वीची बॅच चालली आहे फार्म हाऊसला. हे आमचं साहिल दर्पण. आता आम्ही चालल्या पायेगाव. हे दोघं फिरले, हे दोघं आले ना आमचं वारून. आम्ही पायेगावात आले. हे का आला हे बघा, यो साहिल चार्जर विसरले, या शिऱ्या चार्जर विसरलेला. आता चार्जर घ्यायला गेले तो. बघा आम्ही जाऊ पुढे. काय होतं तर पण कसं वाटतं तुला? एक नंबर मजा आम्हाला. तुला कसं वाटतं? आम्ही फुल जल्लोष करणार आज आता आमचा तरी एक मित्र आला नाही. सुजल आला नाही. सुजल सोरे अँड काय त्या सोडा. आता 2 दिवस घरच्यांचा पण टेन्शन नाही काही. आम्ही मित्र वाटोला हो करू वाटवला तिकडे काय वाट लावून ठेवू. आपला पण प्लॅन आहे. 3 दिवस राहू शकता. कोणा काही काम होतं मला काहीच पैसे दे त्याला 1000 रुपये. मी सांगेन त्याला 1000 रुपये. 3 दिवस तेव्हा मला आईचं म्हणून टाकू 3 दिवस वाट लावून ठेवू. चला तर मित्र तुम्हाला पुरं भेटू जरा. जय एकविरा, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय गणपती श्रीराम. बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर इथं पैशांचा व्यवहार झाले यांचा. आणि आता तेल घ्यायचं. फोन लाव पहिले, फोन लाव. तर मग कुठं जायचं आहे आपल्याला? लोणावळा. लोकनावला नाही यार, मजाक नको ना करू. दर्पणचा नाद आटली व बाटली, काचाची बाटली. दर्पणचा नाद केला तर भल्या भल्यांची बाटली. ये नवीन घे 15 प्रो लाव तो फोन लाव. सुजल, तुला येईल धरून कसं वाटतं? ज्याला मी पिन आता काढून जायचं. ती ना मग तुला कोण नाही बोलले. तिकडे दर्पण गेले. काय बोलशील तू? पाणी आले ते आणि आले मला टेन्शन वेगळा. आता हे मोबाईल आमचं फुटले आहे. नंतर ठेवायला पिशवी आणली. चला चला मित्रांनो, आता जाऊ. आता पाऊस आलेला म्हणून थांबलेलो इथं. आता पावसानं भिजत जाऊ. त्याला मोबाईल अरे लवकरच मला ज्याला कशी गाडी बघ. अशी रिक्षावाल्याला ठोकला बघशील. अशी ड्रायव्हर होत ना रे द्यायला. कारण पाऊस चालता ना, थांबलो नाही कुठं. आता पोहोचू 15-20 मिनिटात. पोहोचू का साहेब 15-20 मिनिटात? तर काहीच फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. जाम म्हणजे कष्ट जाम लागले. जाऊन टाकली. आता गेल्या गेल्या आंघोळ करू. काय अंघोळ तुम्ही बघू शकता. एकदम मस्त ठिकाणी आहे का? एकदम ग्रीन काही. हॉटेल भाग्यश्री यावंच लागतं. केसा विसांची पुरी लावी तर एक गाडी आली, दुसरी गाडी आली. चला अंडी. तुम्ही बघू शकता आता पोहोचलेलो फार्म हाऊस. फार्म हाऊसचं नाव आहे सई फार्म हाऊस. बघू शकता एकदम कडक व्ह्यू आहे. वरती नाही, मला अटॅच बेडरूम पाहिजे. बेडरूम मध्ये जायचंय मला. बाकी कडक व्ह्यू आहे एकदम. तर चला आता अंग धावू. आता अंग धावायचं आहे म्हणा. ये सुजल, 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 चल ना अंग धावू. चला आता अंग धावतो. आता आल्या. मला जाम ऊन लागलेलं. मी आता काय उडी टाकतो पहिले. तुम्ही बघू शकता आता जेवणाची सोय चालू झाली. शिरागाचं कांदा. सुजल काय बोलशील तू? मी कापता आता बटाटी. सुजल तू काय बोलशील? कसं बोलू?
एक नंबर चिल वाटतं. तिथे साहिल आमचा जाम कामाचा मुलगा आहे. बघा लगीन बिगीन झालं, पोरी बघा सिंगल पोरी हो, टेन्शन नाही, जेवण जेवण बनवायचं तुम्हाला. आज काम साहिलच करतं आमचं. चला चला गाईस, तर तुम्हाला आता मी रूम टूर देता. चल रूम टूर थांब. नाही रूम टूर नको पहिले बंद नाही रूम म्हणजे गाईज आहे बघा. कसा विषय माहिती आहे का, तो एकदम प्रायव्हेट फार्म हाऊस आहे. म्हणजे प्रायव्हेट म्हणजे समजू शकता तुम्ही. नाही एकदम बघा व्ह्यू बघा तुम्ही, बाजू मागचा इकडचा व्ह्यू बघा, इकडचा तर एकदम क्लास आहे. तुम्हाला दाखवतो मी. नाही ये इकडे रांधवणे आले पौद्रीवर बाबाई इथे काय करपोला तुझ्या आला करपोला हिरवाय बाई. अरे ते आता का केले का चिकन आजपर्यंत. काढू ना मी जेवायची परावायची सोडत माझ्या फुल भलती वायर सोबत भूमीच फटाक फुल पलटी फायर. दोस्तीवर आमच्या किती होता माग माग काय तुम्ही बोलता. पाहिजे ते गिफ्ट जे पाहिजे ते गिफ्ट. हँडसम बॉय सुजल. अरे युट्यूब पुढे आहे जास्त. त्याला कामाचा बरं आहे सुजल. राज पण जाम आता आले पण कामाचा आहे. सुजल तर जामच कामाचं. तो मयूर बी कामाचा जाम. यांनी सगळा केले, यांनी ते सगळा करपवले. ए करप्या बाबा हे बघा भाजी दाखव तुझे. दाखव ना शिवा नको देऊ, मॅटर होती. सॉरी भाऊ. भाई उकोला कसं उकोला. करक करक डॉली चाय वाली ड्रेस कोलबी वाली तेजा सुजल चौधरी मॅन फ्रॉम शिवनगर. याच्या लागले का याऊसा लागला नाही ना लगे बँडे झाले काय साली शाला काही काम नाही करते. आलचे यो बा यो बघतोय हे बघ आलची हा का आता आले पण आलची पण मजा घ्या. फार्म हाऊसला फिट मजा गेली फिट. मला दाखवू तुम्हाला तेला नांडे कोण उकरते रे. मयूर त्याला काय मॅटर आहे यो दर्पण असेल जे आला चुद महादेव. तू नार सिंग आली कांची शिर्या. त्याला एक सांगू तुम्हाला हेमनी जाम मेहनत घेतल्या का तेव्हा यो रे चाला ती धावतो पाण्याने. मी करी समजेल आता काय आम्ही बनवता तुम्ही थांबा काम जस्ट दाखवला भाऊ. गाईज इकडे बघा आता तुम्हाला मी डायरेक्ट सगळं रेडी झालं टेबल बिबल रचल्यावर भेटू. चला तुम्ही असंच कंटिन्यू ब्लॉग मध्ये बनवून राहा तुम्हाला पुरा जाम मजा येईल रे भाई. चला आता यांची प्लॅनिंग झाले करायला टाकला ढकला 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 या आता आहे ना करण नाही ढकलं.
बाबा लोटला एकदा गाईत मला आता काही काम नाही, मी बरंच काम केलं दारवारला टेबल रचलं म्हणून मी राजला जॉईन केली स्विमिंग करता पण रात्री तर गाईत तिकडे जाऊन चाललो पोहायला. तुम्ही बघू शकता आता हेवी मॅनेजमेंट करत लावले. तर गाईस तुम्ही बघू शकता आता पोरवी दुधूच घेते. तू काय बोलशील? आपलं मॅनेजमेंट तुला कसं वाटलं? बरोबर आहे. तुला आपलं मॅनेजमेंट कसं वाटलं? बरोबर इमान खाऊया तुम्ही. साहिल तुला कसं वाटलं? काय आवडलं? कसं वाटतं? मोठा चुकता त्यावेळेला समजून जा ना. तुला आपलं मॅनेजमेंट कसं वाटलं? बरोबर आता कसं एक नंबर. तुझ्याला आपलं मॅनेजमेंट आवडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आमचे मयूर तुला कसं वाटतं? हातांची आग होते. तर इथं आमचे करण सुद्धा उपस्थित आहे. करण तुला कसं वाटतं? अरे भाई माझा श्रावण आहे. करण फक्त चला हॉटेलवर आण. काय बोलशील काहीच बोलू शकत नाही. तर काही आता मी जरा खायला बसता आणि तुम्हाला भेटा मी नंतर. गाईज आता चालल्या दर्पणचा बर्थडे आहे ना, बर्थडे आहे रातचा बोलता दर्पणचा, त्याला केक घ्यायला चालले. तर आता तुम्हाला केक डिस्प्ले गेली माझा. असं नाही ते दुःख नको ना मांडले तुला. काय बोलशील साहिल तू आता? काही नाही बोला, माझी ड्रीम बाईक आहे. ड्रीम बाईक ने कार आहे ती. अरे काय राजा असं नको ना करू साहिल. बरोबर आहे. ड्रीम बाईक आहे का? कार नाही, बाईक आहे. चल तर मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला आता केक कटिंगला भेटू. एक कटिंग मित्रांनो केक घेतला ना मी, आता पोचू फार्म हाऊसला परत. तर दादाने कालोख झाले म्हणून गाडी आणला. आता जाऊ ना दर्पणचा केक कापू. मग नंतर काय ते तुम्हाला दाखवतो. दर्पणला नाही काम करणार, टेन्शन घेऊ नको तू. दर्पण कापू नाही काही सांगता येते का आता? चला तुम्हाला भेटता आता. भेटू मित्रांनो आता दादाने सनरूफ खोलले. आवरा फेकलाय म्हणून खूप वाईट वाटलं मला. मित्रांनो एकदम खतरनाक जल्लोष झाला दर्पणच्या बर्थडेचा. तर दर्पणला हे तांबरे गाणी बंद कर जरा. गाणी झाले हे बी गाणी लावून नको गेले. मित्रांनो विषय असा झाला का बर्थडे सेलिब्रेशन आवरा खतरनाक केला का म्हणा, व्हिडिओ करायला भेटली नाही. तर दर्पण भाऊ तुला हॅपी बर्थडे. थँक्स माझ्या भावा. एकदम खतरनाक जल्लोष केले. पाणी घालूला सुजल तू काय बोलशील आता? त्यावरी घाण केले आपण. आधी झाडत होता कोणी चालू केलं नसतात. कशाला ब्लॉग करायला मी कारला असता पण मजा नाही करायला भेटणार म्हणा. तर मजा करायची आहे म्हणून मी आता ब्लॉग नाही करणार. डायरेक्ट मॉर्निंगला भेटू. तुला काय सलमान खानच गर याचा वर्गांचा ना माझ याची गाठ बघ. काय वर्गाचं साधन आहे.
साई तू काय बोलशील कोणतरी झोप बोलते कशी आली तुला रात्रीचे काही त्रास बीत झाला असेल तर मला सांग, मी काय ते बघून तुम्ही आख्या आई जावले सगळ्या पोरांची तलाला येऊ मरशील भाऊ. रातचा काय विषय अजून झोपतो उठा रे. तर मग तू काय बोलशील? माझी एकच इच्छा आहे पण झोपावा. आता काही बोलत पण नाही त्याला हा मोबाईल पण नाही घेऊन बरं. आता मोबाईल मी आता लाईट पण नाही तिथं मारू शकत आहे. मी तुला काय या ब्लॉग मध्ये एवढाच होता. तर फार्म हाऊसची ट्रिप कशी होती साहिल? एक नंबर होती कसं वाटलं तुला? एक नंबर होती. झोपत नाही झोपत नाही यांना मी झोपूनच नव्हतं दिलं. मयूर तुला कसा वाटला? तो आलता कारण तुला कसा वाटला? तो ज्याचा आलता का कारण बोलते आपण एखादं प्लॅन केलेला आपला टाइम झाला. कारण बोलते मी नाही येणार बोलते. ज्याचा रे वाया एकविरेला? ज्याला आम्ही वाया पण गेलो. हे वाया पण गेलं गाईच. तर गाईज या ब्लॉग मध्ये एवढाच होता. जास्त मोठा ब्लॉग नाही बनवणार मी कारण एडिट करायला मला जमनीच असतं. तर भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये. आम्हाला दोघांना फुकाट घालवत द्यायचा काय त्या भरपाई कोण देईल? येऊ नंतर विषय मांडू. तर भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.